नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गावदेवी कोपर संघाचा. आणि सलामी जोडी मैदानात दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे पप्पू आणि त्याची साथ देणार यतीनच्या स्वरूपात. दोन्ही फलंदाज नक्कीच सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नायरा 11 अंतरली संघाची पप्पू आणि यतीनच्या माध्यमातून. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. नक्कीच या मैदानावर चौकार मारणं थोडंसं कठीण आहे कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा स्लो होतो आउटफील्डला. जय म्हसोबा चषक 2021 आयोजित पाडग्याचा पाडा संघ पागड्याचा पाडा माफ करा पागड्याचा पाडा संघ 8 संघ आज इथे खेळतील वन डे फिनिशच्या अशा या मॅची. आणि आयोजन खूप चांगलं आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळते. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून चॅनलचे फाउंडर सागर फराड त्यांच्या माध्यमातून आपल्याला थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. पूर्ण दिवस 8 संघ इथून खेळतील. पहिला सामना झाला कुंभारली आणि पालीच्या स्वरूपात. पहिला सामना कुंभारली संघाने नक्कीच विजय मिळवला. त्यानंतर नायरा 11 अंतरली आणि गावदेवी कोपर. नक्कीच ह्याच्या पुढून जर पहिले अजून 2 सामने होतील. पहिला राऊंड याच्यानंतर सामना पाहायला गेलो तर तिसरा सामना होणार आहे आंबे आणि उसाटणे या संघांमध्ये. त्यानंतर 14 सामना आणि पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना शिरडोन आणि पडले बी या संघांमध्ये. गावदेवी कोपर संघ 12वा खेळाडू तुमचा कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला गावदेवी कोपर संघ तुमचा एक 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला इथून पुढे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय शंभूच्या स्वरूपात. सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक 1 वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेले बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शंभू. आउटसाइड द ऑफ स्टंप यावेळेला हाणामारी करण्याचा प्रयत्न होता. बॅट सुटली हातातून. अनेकदा पाहिले आपण पप्पूला बॅट हातातून नक्कीच सटकते. नाही यावेळेला काय घडलंय मैदानात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मामाने भाच्यावर कॅश प्राइज लावलेला आहे 501 रुपयाचा विकेट हॅट्रिक साठी. यावेळेला सुरेख टप्प्याचा चेंडू बॉटलिझम बॉलिंग आणि दुसऱ्या चेंडूवर बिग विकेट डाऊन. पप्पू ची खेळी होते समाप्त. पप्पू बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 1 हाताला होता गोलंदाज शंभू मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा चित यष्ट्यांचा वेध आणि पप्पूची खेळी केली येथे समाप्त. सुरेख गोलंदाजीचे स्वरूप दाखवतोय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू निघून गेला आणि यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे चेंडूने. सुरेख गोलंदाजीचे स्वरूप मॅटलिझम बॉलिंग इम्पॅक्टफुल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते शंभूच्या माध्यमातून. पहिलाच यश मिळत आहे. दुसऱ्या चेंडूवर षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाज पप्पू. शुभम हॅलो. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय विशालच्या स्वरूपात. स्ट्राईक एंडवर इथे आपल्याला लॉक करण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधलाय. आउटफील्ड थोडासा स्लो आहे. पाहूया चौकार जातोय का नाही. लगेच क्षेत्ररक्षक क्विक आहे. जय म्हसोबा क्रिकेट संघ पागड्याच्या पाड्या टीमचे आधारस्तंभ
रुपेश जी दादा भगत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. या मॅच कडे 3 चेंडूंचा खेळ अद्याप झालेला आहे. 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावांचा श्री गणेश सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. तिसऱ्या चेंडूवर एक दुहेरी धावफलकावर लागलेले आहे आणि इथून पुढे जर मोठा स्विच हिट, वॉट शॉट, मॅटलेफिझम फटका, चेंडू जाणार सीमा पार, दणदणीत षटकार, नोचा इशारा आलेला आहे पंचांचा. जर या चेंडूचा विचार केला तर तब्बल 7 धावा या चेंडूवर अंकित केलेल्या आहेत. वॉट हिट, काय फटका होता पहिल्या मॅच मध्ये. स्विच हिट जो आपल्याला पाहायला मिळाला निखिलच्या स्वरूपात. फ्री हिट नाहीये नो चेंडूवर, याची दोन्ही संघांनी काळजी घ्यायची आहे. स्विच हिट केला होता, सुरेख फटका आला होता, त्यानंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे यावेळेला स्वीप शॉट, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर जात आहेत. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांची इथे त्यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेलं. 3 धावा कंप्लीट केलेला आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे चेंडू जात नाही सीमारेषेपर्यंत. इथे पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगले. 3 धावा धावून इथे कंप्लीट केलेल्या आहेत. इथून पुढे धावफलकाचा विचार केला तर तब्बल 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे यावेळेला सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करतोय तोपर्यंत एक सिंगल नक्कीच कंप्लीट केलेली आहे. आणि सिंगलने धावफलकाचा विचार केला तर 1 धाव अजून ऍड होते. 13 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात फॉर द लॉस ऑफ 1 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शंभू आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक आपल्या संघासाठी हाताळतो. अद्याप 13 धावा खर्च केल्या. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एज ऑफ द बॅट. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि पंचांचा इशारा येतोय. एका षटकाची समाप्ती झालेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 13 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 फॉर द लॉस ऑफ 1. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिलं षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा कुठण्यात यश मिळालेलं आहे. विशालचा जर विचार केला तर इंडिव्हिज्युअल तब्बल 11 धावांची खेळी त्याने आपल्या संघासाठी साकारली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त स्कोररची आमची भूमिका निभावतात, ते म्हणजे स्कोररच्या भूमिकेत मच्छिंद्रेच्या स्वरूपात आपल्याला स्कोरर लावलेले आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे स्कोरर, गुणलेखक, त्याची भूमिका सुद्धा या क्रिकेटच्या सामन्यामध्ये तितकीच महत्वाची असते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून पुढे जर धावांचा डोंगर साकारायचा असेल, मोठी धावसंख्या धावफलकावर लावायची असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी दाखवावी लागेल येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रथम सत्र सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं नायरा 11 अंतरली संघाला. त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतं आपल्याला. 13 धावा धावफलकावर लागल्या. इथून पुढे मोठा स्कोर साकारायचा असेल तर अशीच बॅटिंग करणं गरजेचं. स्विच हिट एक सुरेख पाहायला मिळाला आपल्याला विशालच्या बॅटमधून. एकच मोठा फटका आलाय तो विशालच्या बॅटमधून. पाहूया इथून पुढे कशा प्रकारची बॅटिंग होते, कशा प्रकारची बॉलिंग होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय संकेत पाटीलच्या स्वरूपात. षटक क्रमांक 2. यावेळेला सुरेख फटका इन दी एअर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण दर्शक बनावं लागेल. मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा पहिला षटकार. या 3च्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. नक्कीच मागच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला विशालच्या बॅट मधून एक स्विच हिटर आला होता, त्या चेंडूवर सुद्धा 6 धावा मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 आणि पहिल्याच चेंडूवर पूर्णपणे प्रेशर रिलीज करताना, पूर्णपणे प्रेशर स्विच करताना गोलंदाजावर संकेत इज अंडर प्रेशर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग आणि इथे यावेळेला निर्धाव चेंडूची फेकी होते. सुरेख गोलंदाजीचं स्वरूप दाखवतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका लागला होता, थोडासा प्रेशर होता.
आणि तिथून पुढे निर्धाव चेंडूची फेकी होते. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 6 धावा अद्याप खर्च केलेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय स्वतः चेंडू खाली, पण नो मॅन्स लँड मध्ये दोघांमध्ये थोडीशी गडबड झाली, कॉलिंग चुकली. नक्कीच जर मैदानात पाहिलं तर 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुकी झाली दोघांकडून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा खेळाडू दोघंही एकत्र चेंडूवर आले आणि तिथून पुढे नक्कीच झेल सुटलेला. यावेळेला एज ऑफ द बॅट यष्टीरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होतोय बाद. यतीनची केली होते समाप्त. यतीन बॅक टू द पवेलियन. एकवीस धावा इथे धावफलकावर लागले. पहिले चेंडूवर एक षटकार आला होता मोठा. षटकार आला होता, त्यानंतर एक निर्धाव चेंडूची पैकी झाली, त्यानंतर एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. तिथे सुद्धा झेल झाला असता, झेल कन्वर्ट करू शकले होते, पण कॉलिंग चुकली दोन्ही खेळाडूंमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये चुकली कॉलिंग. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचे खेळाडू एकत्र आले, त्यामुळे तिथे झेल सुटला. जीवनदान मिळालं होतं, पण त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला करताना पाहायला मिळाला नाहीये. नवीन फलंदाज मैदानात जातोय मानसच्या स्वरूपामध्ये. आणि मानसच्या मैदानात जाण्याचं कारण एज ऑफ द बॅट ऑफ यतीन. बॅटीची कडा घेतली. यष्टीरक्षकाने कोणत्या प्रकारची चूक केली नाही. आणि तो पुढे दुसरा धक्का क्रमांक 2 नायरा 11 आतारली संघाला. इथे यावेळेला फटका सुरेख. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू गेलाय आणि स्वतः लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर आलाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरेख फटका होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या. यावेळेला बिगिट खेळण्याचा ट्राय केलं होतं, बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती इथे झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. तब्बल 13 धावा खर्च केल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तब्बल 10 धावा खर्च करून संकेत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून एक विकेट सुद्धा त्याने घेतला. यतीनच्या माध्यमातून तो विकेट आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 9 धावा त्याने कुठल्या चांगली खेळली, साकारू शकला असता. थोडासा टाइम घेऊन खेळला असता तर संयमी खेळी दाखवली असती सुरुवातीला. तर त्यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी होता. या विशाल अजूनही मैदानावर आहे, कारण स्विचेटच्या माध्यमातून आपण तो षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर त्याची बॅटिंग बघितली तर तब्बल 11 धावा त्याने 4 चेंडूमध्ये अद्याप कुठलेला आहे. अजून जर मैदानावर तो थांबतो येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये तर एक मोठी खेळी साकारू शकेल आपल्यासाठी, स्वतःच्या संघासाठी आणि त्याच्या गावासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे करणच्या स्वरूपात करण म्हात्रे. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज करण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक मध्ये कुठेतरी थोडासा अडथळा आला. पुन्हा एकदा सज्ज होणार बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज करण म्हात्रेच्या स्वरूपात. स्ट्राईक एंडवर पाहूया
फलंदाज विशाल सामना करणार करणचा. पहिला चेंडू थोडासा लो फुल टॉस टाइप चेंडू होता. इथे पुन्हा एकदा चूक होती क्षेत्ररक्षकाकडून आणि धावांचा विचार केला तर तब्बल तिसरी धाव घेण्यासाठी निघलेले आहेत. पाहूया कंप्लीट झाल्यात का 3 धावा. पंचांचा इशारा येतो. येस 3 रन्स आर सेफली कंप्लीटेड आणि 3 धावांनी धावफलक पुढे सरकणार. 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 26 धावा इथे धावफलकावर लागलेला आहे. वॉटर रनिंग टाल्या होऊन जाऊ दे एकदा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 धावा तब्बल घेतलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 3 धावा खर्च केलेल्या आहेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने यावेळेला चेंडू मारला होता. सुरेख फटका देखील झाला होता. सिंगल आली असती पण काय करणार थोडीशी चुकी पडली महागात. 3 धावा तब्बल आलेल्या आहेत पहिल्या चेंडूवर. षटक क्रमांक 3. ते यावेळेला वुडलँड स्पॉट वरून चेंडूने उचली घेतली आहे. निर्धाव चेंडूची पेकी झालेली. नक्कीच चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जिथून बॉलर एक चुकी करतोय त्याच्या दुसऱ्या चेंडूवर आपल्याला चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो पहिल्या षटकापासून. फुलर लेनचा चेंडू होता यावेळेला. एज ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू वाढवला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावफलकाचा जर विचार केला 27 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. इथे यावेळेला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा अवेलेबल आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये विशाल आणि मानस मध्ये. अजून एक दुहेरी धाव धावफलकामध्ये ऍड होते. 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा त्या धावफलकावर अद्याप लागलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला तब्बल 6 धावा अद्याप खर्च केलेला आहे. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा ट्राय. व्हेरी गुड अटेम्प्ट आणि फटका झालाय सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 धावा 2 पंचांचा इशारा तर 2 धावा कंप्लीट झालेल्या. 2 धावांनी धावफलक नक्कीच पुढे सरकते. 31 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकाचा जर विचार केला तब्बल 8 धावा अद्याप खर्च केलेल्या आहेत. फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चुकी होते. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करून फेकी करतो. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी एक्साइटेड होते. पाहूया कंप्लीट होते का. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज विशालची केली होते समाप्त. फलंदाज विशाल धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. तेहतीस धावा इथे धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 11.00च्या सरासरीने 33 धावा अद्याप धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून पुढे जर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर तब्बल 7 ते 8 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. शेवटचं षटक अनामारीचं षटक पाहूया कोण हाताळणार आहे. शेवटचं षटक गावदेवी कोपर या संघाकडून. फलंदाजीचा विचार केला तर तब्बल 16 धावा विशालने आपल्या संघासाठी कुठलेल्या आहेत. चांगली इनिंग साकारत होता. गरज नव्हती तिसऱ्या धावेची पण काय करणार. त्यांना वाटलं कंप्लीट होईल. कॉल दिला नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला की तू धाव मी धावतो आणि स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतो तो म्हणजे कामेशच्या स्वरूपात. भगवान दादा काळोखे आणि सुनील दादा फराट दोघांना सुद्धा विनंती असेल तुम्ही व्यासपीठावर येऊन आसनग्रस्त व्हायचंय. मनवेद दादा मात्रे यांच्यातर्फे स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून. युट्यूबवर थेट प्रक्षेपण जे चालू आहे ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा आपल्याला युट्यूबवरून एन्जॉय करतायत. चौथ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची पैकी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज स्ट्राईक इनवर कामेशच्या स्वरूपात. पाहूया कशा प्रकारे हाताळतो येणारे 5 चेंडू. फलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. फुलर लेनचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालेलं नाहीये आणि इथून पुढे येणारे 4 चेंडू सांगून जातील आपल्याला पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर किती धावा लागल्या. 33 धावा तर अद्याप लागलेल्या आहेत. फुलर लेनचा चेंडू होता. गोल्डन चान्स होता. सुवर्ण संधी होती पण काय करणार दोन्ही हातांनी स्वीकारण्यास अयशस्वी ठरलेले आहेत.
इथे पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. थोडीशी चुकी होते. बॅकअप मिळाला आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शॉर्ट रन मात्र यावेळेला पंचांचा बारीक नजर आहे. प्रत्येक एका गोष्टीवर पंचांची भूमिका साकारतात ते म्हणजे प्रतीक. एकच धाव आपल्याला ग्राह्य धरावी लागेल कारण पंचांचा इशारा आला. एक रन शॉर्ट आहे त्यामुळे 34 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. हे फुल्लर लेनचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तितकं सुरेख झालं नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात. 2 धावांनी धावफलक सुद्धा पुढे सरकताय. 36 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजूनही जर विचार केला या षटकाचा 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. बाळाराम दादा काळेकर तुम्हाला सुद्धा विनंती असेल तुम्ही व्यासपीठावर येऊन आसनग्रस्त व्हायचंय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा टप्पा पडतोय. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूला जज करतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट केलाय. पाहूया कंप्लीट होत आहेत का. पंचांचा इशारा आला. येस 3 रन्स आर सेफली कंप्लीटेड आणि 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकाचा विचार केला तर 39 धावा इथे धावफलकावर लागलेल्या. 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. नायरा 11 आतारली संघाचे खेळाडू जे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला बसलेले थोडासा आवाज कमी करायचा आहे. 3 धावा यावेळेला धावफलकावर लावलेल्या आहेत. 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जज करतोय आणि बिग विकेट डाऊन. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतो तो म्हणजे मानस आणि मानसच्या स्वरूपात झालाय फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी कोपर या संघासमोर 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये गरज असणारे 40 धावांची जिंकण्यासाठी 10.00च्या सरासरीने इथून पुढे धावा कुठणं गरजेचं असणार आहे. फलंदाजीचा विचार जर केला तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या विशालच्या माध्यमातून. यतीनच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या तब्बल 9 धावा. नंतर 2 धावा मानेशच्या बॅटमधून आल्या. 3 धावा कामेशच्या बॅटमधून आल्या. अशा प्रकारे 39 धावांचा डोंगर रचलेला आहे. पाहूया डोंगराला सर करण्यामध्ये कसं यश मिळतंय. यापुढे दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया रोशनदादा संते यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच प्रथमेश. 40 धावांचं लक्ष आहे.
या दरम्यान पागड्याचा पाडा गावातील समाजसेवक शंकर फराड साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय म्हसोबा चषकमध्ये जय म्हसोबा क्रिकेट संघ पागड्याचा पाडा आयोजित जय म्हसोबा चषक 2021 अंतरली गावचे समाजसेवक सुभाष पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय. सन्माननीय चंदन भगत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. सीबी चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय चंदन दादा भगत साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफीज देखील लाभलेले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व 40 धावांचं लक्ष आहे. रुपेश आणि करण म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. गावदेवी कोपर या टीमच्या माध्यमातून 40 धावांचं लक्ष आहे. 10.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. यापुढील सामना असेल कुंभारली या टीमचा, त्यामुळे संगणकाला देखील विनंती असेल आपण देखील येऊन थांबायचं आहे. त्वरित टॉस देखील केला जाईल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल तिरुपती बालाजी 11 गावदेवी कुंभारली या टीमने पहिला सामना जिंकलेला आहे. दुसरा सामना सुरू आहे. गावदेवी कोपर विपक्ष नायरा 11 अंतारली या दोन संघांमध्ये. अंतारली संघाने 39 धाव बनवल्यात आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. करण म्हात्रे आणि रुपेश ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विशाल. चेसिंग कंपल्सरी आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 40 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकिंग फलंदाज रुपेश आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय संगनायक विशाल. पहिला चेंडू बिगिट करतो इनफिल्डच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात करतोय रुपेशच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड चौकार. या दरम्यान पागड्याचा पाडा गावातील समाजसेवक रुपेश फराड साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती पागड्याचा पाडा गावातील, अंतारली गावातील, कोपर गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील आपण देखील या अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज रुपेशच्या बॅट मधून. एक दमदार सुरुवात करतो, फ्लँक स्टार्ट करतोय, स्वप्नवत सुरुवात करतोय आपल्या टीमसाठी. रुपेश कोपर प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. बॅक टू बॅक दोन चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार येतोय फलंदाज रुपेशच्या बॅट मधून. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज रुपेश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. विशाल वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार. करण म्हात्रे आणि रुपेश ही जोडी आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट केलाय रुपेशने आपल्या टीमसाठी. 40 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. फलंदाज बीट, कीपर देखील बीट आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात हा चौकार येतोय.
अमोल फराड आणि प्रतीक हे दोन ऑफिशियल पंच. अजून एक चांगला स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी षटकार. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे या पहिल्या षटकामध्ये रुपेशने आणि समीकरण सोपं झालंय. 18 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यापुढील सामना असेल तिरुपती बालाजी 11 गावदेवी कुंभारली. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू पट नोमॅन्स लँड झोन मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. कोपर गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती पडले गावातील, त्यानंतर पागड्याचा पाडा गावातील, आंबे गावातील, उसाटणे गावातील, शिरडोण गावातील कोणी मान्यवर आणि कुंभारली गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय मसोबा क्रिकेट संघ पागड्याचा पाडा आयोजित जय मसोबा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन वन डे फिनिश क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये राकेश. राकेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. रोशनला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. नायरा 11 अंतरली या टीमच्या माध्यमातून. राकेश राऊंड विकेट. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. वाईटचा इशारा येतोय. प्रतीक आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक वेगळी शैली आहे पंच प्रतीक यांची. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती. या दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन होतंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. डान्सिंग पंच आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. प्रतीक यावी सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. कीपर बीट होतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. राकेश राऊंड विकेट. यावीस लाईन पाहावी लागेल. वाईटचा इशारा येतोय. थोडासा वेळ घेतला पंचांनी. अनोखी शैली आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट टर्म पुल करतोय. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय. फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन. आणि 19 धावांची विस्फोटकांनी वादली केली साकारली आपल्या टीमसाठी. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल यावीस गावदेवी कोपर या टीमला, कारण की जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. शंभू म्हात्रे येत आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज करण. यावी सुरेख फटका. आठवण करून दिली यावीस एबी डिव्हिलियर्सची आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मिस्टर 360 ही फलंदाजी पाहायला मिळते
करण म्हात्रेच्या माध्यमातून एक लेदर बॉल क्रिकेटर आहे, अनुभव प्रचंड आहे करणकडे आणि तोच अनुभव दाखवतोय या चेंडूवर त्याने चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे सरकेल. डबल 3 33 धावा धावफलकावरती 7 धावांची अजूनही गरज आहे. कुंभारली संघनायक टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा, कारण की फक्त 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडू कीपर बीट होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लेग बाईटच्या स्वरूपात हा चौकार येतोय. धावसंख्या 37, 3 धावांची गरज. 14 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राकेश फुल टॉस, चेंडू आणि आपल्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना जिंकलाय गावदेवी कोपर या टीमने. दोन्ही संघांना विनंती असेल, लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. अभिनंदन गावदेवी कोपर संघ, हार्ड लक नायरा 11 अंतरली संघ. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे रुपेश, ज्याने 19 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली. तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रुपेश आपण या व्यासपीठावरती आणि टॉस साठी देखील यायचं आहे.